नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तर मित्रांनो, आता मी आहे दाभोळला आणि आम्ही जायला निघालो आहे चिपळूणला. खरं तर आज 2 प्रोग्राम आहेत. बहिणीची ओटभरणी आणि दादाच्या मुलाचं बारसं आहे. आणि बघायला गेलं तर दोन्ही प्रोग्रामचं टायमिंग सेम आहे. त्यामुळे एक प्रोग्राम भेटणं कठीणच आहे, कारण का तुम्हाला माहिती आहे टायमिंग हा खालीवर होत असतो. तर आता आम्ही पोहोचलो आहोत तळीमध्ये. इकडे काही गजरे वगैरे घेतले, फळं वगैरे घेतली, त्यानंतर पुढे निघालो. तर आता आम्ही पोहोचलो आहोत भिलेगावमध्ये. ही आहे भिलेगावची बौद्धवाडी आणि गाव आहे ना भाई, एक नंबर आहे. इकडे साईडला बघू शकता भात लावणी चालू आहे इकडे. तर तुम्हाला अगोदर घर दाखवतो, त्यानंतर आपण जाणार आहोत विहारामध्ये. तर इकडे समोर बघू शकता हे आहे घर. नंतर आम्ही निघालो विहारकडे जायला. विहार बाहेरून एक नंबर आहे मित्रांनो, तुम्हाला आतून दाखवतो. आतून पण बघू शकता मस्तपैकी टाईल्स वगैरे लावलेली आहे व्हाईट, एक नंबर वाटलं. समोर आहे गौतम बुद्धांची मूर्ती आणि बाबासाहेबांची. त्यानंतर मित्रांनो टाईम बघितला तर वाजले होते 2 आणि ऑलमोस्ट उशीर झाला होता, अजून प्रोग्राम पण झाला नाही. तर अगोदर जेवण वगैरे घेतलं. इथे चिकन आणि भात होतं. त्यानंतर आपला सुरू झाला पहिला कार्यक्रम म्हणजे ओटभरणीचा. तर इथे काय महिलांचंच काम आहे, आपलं फक्त शूटिंग करायचं होतं. तर यांचं काय ओवाळणी वगैरे झाली. त्यानंतर मग दोन्ही वाट्यांमध्ये बर्फी आणि पेढा असं काय ठेवण्यात येतं, तुम्हाला माहिती आहे. तर दोघांनी एकावरती हात ठेवला आणि बाई उचलली बर्फी. आता जे का होईल ते आपल्याला पुढे समजेल, मुलगा होते का मुलगी. तर हा सगळा प्रोग्राम आटपला. त्यानंतर आम्ही घरी जायला निघालो. मी आणि मम्मी चिपळूणला जाणार होतो, बाकी सगळे घरी जाणार होते. तर बारशाला ऑलमोस्ट आपल्याला लेट झालंच होतं, संध्याकाळ व्हायला आली होती. हे बाकीचे गेले, मी आणि मम्मी करंबने फाट्यावरती आहोत. इकडून बघूया बस वगैरे भेटेल आपल्याला. तर बसमध्ये बसलो. त्यानंतर इकडून गेलो आम्ही बहादूर शेख नाक्याला. इथे वहिनीसाठी लाडू वगैरे घ्यायचे होते. तर इथे आम्ही क्वालिटी स्वीटमध्ये गेलो. इथे बघू शकता भरपूर प्रकारचे लाडू वगैरे आहेत. तर आम्ही घेणार होतो मेथीचे लाडू. लाडू घेतल्यानंतर निघालो आणि भाई रस्त्यामध्येच बघितलं तर भाई अळंबी बघू शकता, भाई भरभरून अळंबी आहेत. तर मित्रांनो आम्ही बहादूर शेख नाक्यावरून चालतच निघालो. दादाच्या मुलाला कपडे वगैरे घेतले. तर आपल्याला जायचं आहे आता खेरडी विकासवाडी. अमित संकुलला दादा राहतो, इकडे बघू शकता हे आहे अमित संकुल. तर आम्ही तर लेटच पोचलो होतो. त्यानंतर मम्मीने बाळाला घेतलं. तर बाळाचं नाव काय ठेवलं तुम्हाला पुढे सांगतो. भाई रडतोय, त्याला आले झोप, कारण का दिवसभर प्रोग्राम अटेंड करून झालं आहे असंच. तर इकडे बघू शकता हे आहे बाळाचं नाव हरिदांश, नामकरण सोहळा. तर छान नाव आहे, तुम्हाला कसं वाटलं खाली कमेंट करून सांगा. आणि त्यानंतर भाई पेढा आणि फरसाण. आम्ही लेटच आलो होतो आणि इथे बाकीची मंडळी जमलेली आहेत. हे सगळे दादाच्या ऑफिसमधलेच आहेत, राजदांदा. सगळे सर वगैरे आहेत, तहसीलदार वगैरे आहेत. तर मित्रांनो सगळ्यांची ओळख वगैरे झाली करून. आणि हा आहे दादा. त्यानंतर इथे व्हिडिओ कॉल चालू होता. आईला व्हिडिओ कॉलवरती छोट्या बेबीला दाखवत होते. तर इकडे बघू शकता ही आहे आणि आई गोव्याला आहे. मामा चालेत, छोटे मामा. आणि आपला छोटा बेबी सो गया. ते व्हिडिओ कशी वाटली खाली कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा.